ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये आठवडाभर मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे। त्यामुळे माळशेज घाटातील धबधब्यांचा प्रवाह कमी झालाय। घाटातील धुक्यानेही जणू विश्रांती घेतली आहे। तरी सुद्धा सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आणि हिरवाईचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने माळशेज घाटामध्ये दाखल होत आहेत। पण अनेक पर्यटकांचा धबधब्यांचा कमी झालेला प्रवाह आणि पावसाची अनुपस्थिती यामुळे काहीसा हिरमोड होतोय। सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये गेल्या 8-10 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय। त्यामुळे सह्याद्रीमधील जे धबधबे आहेत ते धबधबे प्रवाहित झाले होते। मात्र गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे। त्यामुळे माळशेज घाट परिसरातील हे जे धबधबे आहेत त्या धबधब्यांचं पाणी कमी झालंय। धबधब्यांचं पाणी कमी झालं असलं तरी या ठिकाणी पर्यटक अजूनही या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळतात। खरं तर पाऊस कमी आहे, धुकं कमी झालंय, धबधब्याचं पाणी कमी झालंय, त्यामुळे पर्यटकांना कुठेतरी हिरमोड होतोय। तरी सुद्धा हे जे निसर्ग सौंदर्य आहे हे निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते आपल्याला माळशेज घाट परिसरामध्ये येताना पाहायला मिळत आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकतोय हा माळशेज घाटातील हा जांभीचा धबधबा आहे, त्याचबरोबर त्याच्या शेजारचा हा धबधबा आहे। हे धबधबे खरं तर पूर्ण क्षमतेने वाहत असतात। 2-3 दिवसापूर्वीच या धबधब्यांना पूर्ण क्षमतेने पाणी होतं। मात्र आता पाऊस कमी झाल्यामुळे या धबधब्यांचं पाणी कमी झालंय। या धबधब्यांचं पाणी कमी झालं असलं तरी पर्यटकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत। दादा काय सांगाल, कुठून आले तुम्ही? आम्ही छत्रपती संभाजीनगर मधून आलोय। माळशेज घाटामध्ये आता धबधबे वाहत आहेत पण पाणी कमी झाले। हो, पाणी कमी झालंय, परंतु आम्ही तरी पण इथं आलोय कारण काही धबधबे चालू होते, त्यासाठी आम्ही माहिती घेतली आणि इकडे आलोय त्यासाठी। मस्त लग रहा है, मौसम अच्छा है और कैसा है, मतलब अभी पानी कम है, बारिश कम है तो एंजॉयमेंट हो सकता है, नहीं तो फिर रिस्क है आने के लिए। हाँ, बारिश ज्यादा होती है तो लैंडस्लाइड का खतरा होता है। अभी थोड़ा आनंद ले सकते हैं आराम से। ज्यादा बारिश में आने के लिए थोड़ा रिस्की है। अभी ये क्लाइमेट भी ठीक है, अच्छा है, थोड़ा सा झरना बह रहा है, फैमिली के लिए ठीक है ये क्लाइमेट। खरं तर पाऊस कमी आहे याच्यात सुद्धा हे पर्यटक आहेत हे आनंद व्यक्त करता येतात। कारण की जर पाऊस जास्त असेल तर निसर्गाचा आनंद घेता येत नाही, पाऊस जास्त असेल तर कुठेतरी दरड कोसळण्याची भीती असते, असं मत या ठिकाणी पर्यटकांनी व्यक्त केलंय। त्यामुळे माळशेज परिसरामध्ये गेल्या 2-3 दिवसापासून पाऊस जरी कमी झाला असला, धबधब्यांचं जे वाहतं पाणी आहे हे पाणी जरी कमी झालं असलं तरी या ठिकाणी हे जे धबधबे आहेत किंवा माळशेज परिसरातील हे जे पर्यटन आहे ह्या पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। सचिन तोरकर, न्यूज 18 मराठी, माळशेज घाट।